नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करणारी जी योजना आहे त्याच्यासाठी संवितरण आणि नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। ज्या अंतर्गत बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत 25 जुलै 2025 रोजीचा हा GR आहे। ज्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्याकरिता विभागाच्या 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेले सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023-13 अंतर्गत समाविष्ट न झालेले APL शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह 150 रुपये रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता। पण 20 जून 2024च्या शासन निर्णयानुसार ही रक्कम पुन्हा या ठिकाणी वाढवण्यात आली। एप्रिल 2024 पासून ही रक्कम 170 रुपये करण्यात आली आणि त्यानुसार आता 170 रुपये प्रति कुटुंब मेंबर याप्रमाणे जे आहेत आता दर महिन्याला या ठिकाणी या 14 जिल्ह्यातील जे शेतकरी शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना या ठिकाणी पैसा दिला जातो। तर अशा प्रकारे बघितलं तर राशन कार्ड धारका साठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे, ज्या अंतर्गत 170 रुपये प्रतिमाह तुम्हाला जे आहेत आता पैसे मिळणार आहे। पण आजच्या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिली आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरित करणे या योजनेच्या निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी लेखाधिकारी, नागरी पुरवठा, वित्तीय सल्लागार, उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहरण संवितरण अधिकारी म्हणून या ठिकाणी वित्तीय सल्लागार, उपसचिव, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। आता जे आहे नियंत्रण अधिकारी असल्यामुळे सर्व काही जे आहेत पैसे जे असतील तुम्हाला वेळेवर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे। जे राशन कार्ड धारक आहेत, जे 14 जिल्ह्यातील शेतकरी APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी आहेत त्यांना जे आहे रोख रक्कम दिली जाणार आहे 170 रुपये प्रति मेंबर याप्रमाणे जे आहे सदस्य याप्रमाणे जे तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे। 2023 पासून ही योजना सुरू आहे, आता पण चालू आहे आणि त्यामुळे दर महिन्याला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केले जातात। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील महत्त्वाचा हा एक अपडेट होता, ज्या अंतर्गत जे राशन कार्ड धारक आहेत त्यांना पैसा दिला जातो, त्यासाठी एक संवितरण नियंत्रण अधिकारी प्राधिकृत केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।